नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एस टीमधून प्रवास करणारे सवलतधारक असतील तर यांच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे. सर्वांनाच माहिती आहे की सध्या NCMC कार्ड एस टीतून प्रवास करायचा असेल तर हे वापरलं जातं आणि NCMC कार्ड असेल तर लक्षात घ्या 1 सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं आहे. जर तुमच्याकडे NCMC कार्ड नसेल तर तुमचं पूर्ण तिकीट घेतलं जाऊ शकतं. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतधारक आहेत तर यांच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे. तर लक्षात घ्या की NCMC कार्डची रिचार्ज प्रोसेस अगदी तुम्ही घर बसल्या करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरच्या NCMC कार्डमध्ये रिचार्ज कसा करायचा, वेबसाईट कोणती आहे, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे, त्यानंतर फोनपे या कुठल्याही UPIच्या माध्यमातून तुम्ही हे NCMC कार्ड रिचार्ज करू शकता. अगदी 50 रुपयापासून 100 रुपये, अगदी 3000 रुपयांपर्यंत ही मर्यादा देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, यापूर्वी आपण सांगितलं होतं की NCMC कार्ड आहे तर याचं रिचार्ज करण्याची प्रोसेस संबंधित अधिकृत एजंट असेल तर याचबरोबर लक्षात घ्या की ST महामंडळ असेल किंवा ST मधून प्रवास करताना जे वाहक आहेत तर यांच्यामार्फत रिचार्ज होत होता. तर आता तुम्ही देखील घर बसल्या या NCMC कार्डचं रिचार्ज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदरचं रिचार्ज कसं करायचं, वेबसाईट कोणती आहे, तर लक्षात घ्या की सिक्युरिटी पर्पज ही वेबसाईट नवीन असल्यामुळे आपण या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार नाही आहोत. तर आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल तसेच स्क्रीनवरती देखील तुम्हाला ही वेबसाईट दिसून जाणार आहे. येथून तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. तर लिंकवरती क्लिक करण्यापूर्वी सर्वांना मी सांगू इच्छितो की तुमचा NCMC कार्ड तयार झालेला असेल तर पहिला रिचार्ज फक्त तुम्हाला एजंट ज्या ठिकाणी तुम्ही NCMC कार्ड काढलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही हे सर्वात प्रथम रिचार्ज करायचं आहे आणि उर्वरित रिचार्ज मात्र तुम्हाला अगदी घर बसल्या करता येणार आहे. आणि ही खरी बातमी आहे. चला तर वेळ न घालवता सदरचा रिचार्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. प्रकारची ही वेबसाईट आहे. तर NSDL पेमेंट बँक अशा प्रकारची वेबसाईट आता सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांचे NCMC कार्ड आहे निघालेलं आहे त्यांना इथे मोबाईलच्या माध्यमातून अगदी गुगल पे, फोनपे कुठल्याही पेमेंट ॲपच्या माध्यमातून तुम्हाला हे पेमेंट करता येणार आहे. तर या वेबसाईटवरती येण्यासाठी लिंक सध्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर या ठिकाणी येण्यासाठी पाहू शकता की MTPC कार्ड ऑनलाईन, लक्षात घ्या अशा प्रकारची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि OTP न चुकता टाईप करून लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP टाईप केल्यानंतर अशा प्रकारचं NSDL पेमेंट बँकचं ऑप्शन तुम्हाला ओपन होईल. तुमचं जे NCMC कार्ड आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डाव्या बाजूला तुमचं संपूर्ण नाव पाहायला मिळणार आहे. डॅशबोर्डमध्ये तुमचं NCMC कार्ड आहे कुठलं आहे, त्यानंतर कार्ड नंबर, त्याचबरोबर एक्सपायरी, अवेलेबल बॅलन्स, त्यानंतर वॉलेट बॅलन्स किती आहे, त्यानंतर ऑफलाईन लक्षात घ्या तुम्ही कितीचा रिचार्ज केलेला आहे आणि अनक्लिअर आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि रिचार्ज तुम्ही कधी केलेला आहात ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला माहिती चेक करायची आहे. तुमचा NCMC कार्ड देखील नंबर तुम्हाला वरती टॉपला आल्याचं पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल देखील चेक करता येणार आहे. प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करून माय प्रोफाईल यावरती तुम्हाला NCMC कार्डवरची डिटेल तुम्हाला सगळी येथे पाहायला मिळणार आहे. तुमचं नाव असेल, KYC व्हेरीफाय पाहायला मिळणार आहे. तुमचं फुल नेम, त्यानंतर कन्सेशन कोड असेल, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. सध्या इथे ऑप्शन एडिटचा देण्यात आले नाही आहे. फक्त तुम्ही या वेबसाईटवरून मोबाईल असेल किंवा PC असेल यावरून तुम्ही घर बसल्या दुसरा रिचार्ज म्हणजेच पहिला रिचार्ज आहे तो तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणाहून तुम्ही कार्ड घेतलेला आहे त्या ठिकाणाहून करायचा आहे आणि त्यानंतरचा रिचार्ज तुम्ही कुठेही अगदी घर बसल्या आता रिचार्ज हे NCMC कार्डचं करू शकता. तर हे रिचार्ज करण्यासाठी येथे पाहू शकता पुन्हा डॅशबोर्डवरती यायचं आहे. रिचार्ज करण्यासाठी तुम्ही येथे वॉलेट बॅलन्स इथला टॉपअप या ऑप्शनवरती देखील क्लिक करू शकता आणि डाव्या बाजूला असणारा वॉलेट रिचार्ज या टॅबवर तुम्ही क्लिक करू शकता. येथे अवेलेबल बॅलन्स, त्यानंतर KYC स्टेटस अशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला येथे अमाऊंट टाकायची आहे आणि रिचार्ज अमाऊंट टाकल्यानंतर खाली बघा तुम्ही 50, 100, 200, 500 अशा 3000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. पैसे ॲड केल्यानंतर एकूण किती बॅलन्स तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या ते देखील पाहायला मिळणार आहे. जेवढे तुम्ही पैसे ॲड कराल साधारणतः 50 ते 100 रुपयांपर्यंत तुम्ही 200
500 किंवा त्याच्यापेक्षा 3000पर्यंत पैसे ॲड करू शकता. साधारणतः 1 ते 2 रुपये टॅक्ससाठी जातात, उर्वरित पैसे तुमच्या कार्डमध्ये येतात. तर इथे लक्षात घ्या की रिचार्ज करण्यासाठी अमाऊंट सिलेक्ट करायची आहे आणि प्रोसीड पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे बघा, त्याच्यानंतर तुम्हाला रिचार्जची अमाऊंट पाहायला मिळणार आहे. 50च्या रिचार्जवरती किती सर्व्हिस चार्ज जाणार आहे आणि एकूण किती रिचार्ज तुम्हाला मिळणार आहे. 49.47 म्हणजेच 50 पैसे टॅक्स इतका कट होणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक रिचार्जवरची डिटेल पाहायला मिळेल. कन्फर्म अँड पे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठीचा ऑप्शन उपलब्ध होईल. येथे बघा, डायरेक्ट तुम्हाला क्रेडिट कार्ड असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. डेबिट कार्ड असेल म्हणजेच तुमचं ATM कार्ड असेल तर ATM कार्ड डिटेल आणि मन टाकून करू शकता. आणि येथे बघा, कॅशबॅकचा ऑप्शन देखील असतो. तो तुम्हाला प्रत्येक रिचार्जवर वेगवेगळा मिळतो आणि 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागतं. अतिशय महत्त्वाचा ऑप्शन तिसरा UPI. तर याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जर PCवरती करत असाल तर स्कॅन QRच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. आणि जर स्कॅनिंगच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचं नसेल तर येथे तिसरा ऑप्शन महत्त्वाचा आहे. QR कोड जर नसेल तर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून येथे बाजूला Google Pay, फोनपे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. PCवरती हा फॉर्म ओपन असल्यामुळे QR कोड दिसत आहे. मोबाईलमध्ये या Google Pay किंवा इतर ऑप्शनवरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पेमेंट करता येणार आहे. कूपन तुम्हाला पाहू शकता की 100 वेगवेगळे कूपन आहेत. जर रिचार्जच्या माध्यमातून तुम्हाला जास्त पैसे कॅशबॅक मिळवायचं असेल, 5% असेल तर तुम्हाला हे कूपन ॲप्लाय करावे लागणार आहेत. तर अशा प्रकारचा रिचार्जचा ही वेबसाईट आहे उपलब्ध झालेली आहे. तुम्ही या मोबाईलच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता. रिचार्ज QRच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट पेमेंटच्या किंवा मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट हा रिचार्ज करू शकता. तर अशा प्रकारे पुन्हा रिचार्ज केल्यानंतर पावतीसुद्धा येईल आणि पुन्हा डॅशबोर्डवरती तुम्हाला रिचार्ज कितीचा झालेला आहे ते देखील तुम्हाला इथे रिचार्जमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे हा रिचार्ज पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता की वॉलेट रिचार्ज मध्ये किती बॅलन्स आहे ते देखील पाहू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही किती ट्रान्झॅक्शन झालेले आहे, त्यानंतर स्टेटमेंट असतील, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही वेबसाईट सुरू झालेली आहे. तुम्ही देखील या वेबसाईटच्या माध्यमातून रिचार्ज करू शकता. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. MSRTC संदर्भात खात्रीशीर अपडेट संदर्भात आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.